भाऊ, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य खरं तर संपूर्ण 2 दिवसापासून गाजतंय, कम ऑन किल मी. तुम्ही या वाक्याकडे कसं पाहता? त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कम ऑन किल मी, म्हणजे मला येऊन मारा. आता कशाला कोण मारणार आहे? आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे? पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं, त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं, असा तो काहीसा प्रकार आहे. भरतसेठ गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे 2-3 व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आयतोपोलीत हाती मिळालेला आहे. विरोधक टीका करतात. ते बघा, ती काही अघोरी पूजा नाहीये. कपडे काढून पूजा केली. सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात. फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं. कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं, धोतीवर पूजा करणं, हे काही अघोरी पूजा थोडी असते. आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय अघोरी मंत्र चालू होते? आज बघा, भरत गोगावले साहेबांना काय कमी आहे? मंत्री आहे, सगळे आहेत, सत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहे. कशा करता अघोरी पूजा करणार आहेत? पालकमंत्री पदासाठी सुरू आहे असं म्हणतात. त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला. अमित शहाना जेलमध्ये पाठवून आले. कोणाला? अमित शहा. मला वाटतं याच्याकरता 5-6 जन्म संजय राऊतला घ्यावं लागतील हे सगळं स्वप्न म्हणजे पूर्ण करायसाठी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत, कसं पाहता? आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात. त्याच्याकरता दोन्ही परिवारातनं पहल करावं लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही. आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा महायुतीला काही फरक पडत नाही. हो, संजय राऊतांनी जे जेल डायरी लिहिलेली आहे नरकांना स्वर्ग, ते पुस्तक तुम्ही वाचलं का? जर वाचलं असेल तर कसं पाहता त्या पुस्तकात? आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं 100 दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे. पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही, कोणावर काही इफेक्ट नाही. ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे. आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतोय, आम्ही नरकाचा विचार करत नाही.